नमस्कार. सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स या धड्यामधल्या संकीर्ण मधली काही उदाहरणं आपण बघणार आहोत. हे एक उदाहरण दिलंय. इथे काय दिलंय की उदाहरण असं दिलंय की 120 कामगारांचा आठवड्याचा पगार काय आहे ह्याची सारणी दिलेली आहे. म्हणजे हे आठवड्याचे पगार आहेत आणि तेवढा पगार किती कामगारांना मिळतो याची संख्या ही पुढे दिलेली. ही संख्या दिली म्हणजे हे काय असणार आहे, एफ असणार आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि हा एक्स असणार आहे. म्हणजे काय की 6000 ते 8000 पगार किती जणांना मिळतो तर 20 जणांना. पुढे असं विचारलंय की ह्या पगाराचा मध्य काढा, म्हणजे सरासरी पगार किती आहे आठवड्याचा हे काढा, की किती कामगारांना सरासरी पगार मिळतो हे आपल्याला काढायचं आहे. ह्याचा मध्य किंवा मीन काढायचा आहे. आता वर्ग सारणी म्हणजे वर्गीकृत दिलेली आहे. ते वर्ग आहेत, क्लासेस आहेत, म्हणजे वर्ग मध्य, क्लास मीन ते तर काढावं लागणार आहे. ती पहिली स्टेप असेलच आपली. त्यानंतर क्लास मीन जर खूप मोठे येणार असतील तर आपण डेव्हिएशन स्टेप डेव्हिएशन मेथड तिथे वापरू शकतो. तर आधी आपण पहिलं काय करणार आहोत, क्लास मीन म्हणजेच वर्ग मध्य काढूया. वर्ग मध्य आहे एक्स आय असणार आहेत, एक्स पण ते वापरलेत आणि एक्स आणि एफ केलात आणि डायरेक्ट मीन काढला तरी सुद्धा हरकत नाही. पण ते जर नंबर मोठे असतील तर आपण काय करतो, एखादा नंबर मायनस करून त्याला लहान करतो, अजून एखादा नंबर डिव्हाइड करून अजून लहान करतो आणि मग मल्टिप्लाय करतो. तर तशा पद्धतीने आपण हे सोडवणार आहोत. तर वर्गमध्ये इथे आता नुसतं बघून येईल 0 to 2000 म्हणजे मीन काय असणार ह्याचा तर 1000, 2000/2 ना, म्हणजे 1000 आणि 2 आणि 4 च्या मध्ये काय असणार आहे 3000, हे असणार आहे 5000, हे असणार आहे 7000. आता आपण पुढच्या कॉलम मध्ये काय करतो, एखादा नंबर मायनस करतो. म्हणजे डी आय असा आपण घ्यायचा आहे की एक्स आय मधनं एखादा नंबर मायनस करायचा आहे. आता तो कुठला नंबर मायनस करायचा तर 3000, 5000, 7000 कुठलाही तुम्हाला जो सुटेबल वाटेल तो नंबर मायनस करा. शक्यतो मधला कुठला तरी मायनस करायचा, म्हणजे थोडं बॅलन्स होतं, ते बेरीज असते. आता 3000 आणि 5000 हे दोन मध्ये आहेत, त्यापैकी कुठलाही मायनस केला तरी चालेल. समजा 3000 मायनस केलाय तर आपल्याला काय मिळणार, मग 1000 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. 1000 मायनस 3000 करा म्हणजे किती येणार, -2000. 3000 मायनस 3000 म्हणजे 0. 5000 मायनस 3000 म्हणजे येणार ते +2000, म्हणजे बेरीज येथे कुठेतरी प्लस मायनस जाईल. 7000 मायनस 3000 बरोबर 4000. तर अशा पद्धतीने हे ऍडिशन आलेले आहेत. तरी सुद्धा अजून 4000 आलाय, 2000 मायनस 2000 असे नंबर्स आलेत. त्यामुळे आपण एक नंबर त्याला डिव्हाइड करूया म्हणजे अजून लहान होतील नंबर. समजा ह्या सगळ्यांना आपण 1000 ने म्हणजे 1000 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला काहीतरी यू आय असा मिळेल, ज्याला आपण डी आय ला 1000 ने डिव्हाइड करतोय. समजा तर -2000 ला 1000 ने डिव्हाइड केलं की 2, 0 ला केलं की 0, 2000 ला केलं की 2 आणि 4000 ला केलं की 4. हे येईल आता डायरेक्ट तोंडी येईल. आता हे लिहून काढायचं की 2000 ला 1000 ने भागलं की हे 0, हे 2 आणि हे 4 आलं. आता एफ आय एक्स आय करताना एफ आय एक्स आय नाही करणार आपण, तर एफ आय इंटू यू आय करणार, कारण यू आय हा सोपा आहे, अगदी सिंगल नंबर्स आलेले आहेत. तर हे नंबर्स घ्यायचे आणि एफ एफ म्हणजे हा कॉलम येतं, एफ आणि यू असे आपण इथे मल्टिप्लाय करायचं. तर एफ आय यू आय असं आपण म्हणतो. पण एफ आय यू आय काढल्यामुळे यू बार म्हणजे एक वेगळा मीन मिळणार आहे, वेगळाच मध्य मिळणार आहे. तो जो मध्य असणार आहे तो एक्झॅक्टली ह्या डेटासाठी नसेल. मग त्याला आणण्यासाठी काय करावं लागेल, ह्या ज्या प्रोसेस आपण केल्यात त्याच्या उलट दिशेने, त्याच्या उलट प्रोसेस फक्त केली की आपल्याला मेन जो खरा मीन आहे तो मिळेल. तर एफ आय यू आय आधी करून घ्या. म्हणजे -2 × 15 म्हणजे झालं ते -2 × 15 बरोबर -30. हे आलं 0, याला 50 × 2 बरोबर 100. आता हे मल्टिप्लिकेशन सोपं झालं. 20 × 4 बरोबर झालं 8. आता एन लागतो आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी. एन म्हणजे किती आहे, 50 × 20 70 50. 120 जणांचा डेटा दिलाय म्हणजे एन = 120 असणार आहे. त्याच्यानंतर समेशन एफ आय यू आय लागते. तर समेशन एफ आय यू आय बरोबर किती आली बघूया, -30 हे 0च आहे, +100 आणि +80 म्हणजे 180 - 30 म्हणजे ते झालं 150 +150 ही त्याची ॲडिशन झाली आणि एन किती आहे 120.
तर आधी आपण काय करणार, या यू आय एफ आय यू आय घेतले त्यामुळे यू बार मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे यू बार एक्स बार म्हणतो ना, मीनला एक्स बार म्हणतो तसं यूच्या नोटेशन मध्ये म्हणून यू बार मध्य. तर मध्य यू बार बरोबर काय असणार आहे, तर समेशन एफ आय यू आय अपॉन कॅपिटल ए बरोबर काय आलं 150 अपॉन 120. 0 0 गेलं, त्याच्यानंतर 3चा भाग जाईल, 3 चौक 12, 3 5 15 5/4. यू बार आपल्याला मिळाला 5/4. पण एक्झॅक्टली 5/4 हा काही मीन नसणार आहे, हा काही मध्य नाहीये. कारण का आपण हे नंबर खरं तर वर्गमध्य हे होतं, ह्याने मल्टिप्लाय करायला हवं होतं. पण थोडं सिम्प्लिफाय होईल म्हणून आपण एक नंबर मायनस केला, पुढे जाऊन एक नंबर डिव्हाइड केला आणि मग एफ आय यू आय घेतलं. त्यामुळे आपल्याला मीन हा मिळाला. पण हा एक्झॅक्टली मीन नसणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल, आता आपल्याला याच्यात ऍडिशन करावी लागणार. आता यू बार एक्स बार हा खरा मीन असणार आहे. तर एक्स बार कसा काढायचा, मग एक्स बार बरोबर पहिलं काय घेतलं आपण, हा यू बार एक्स बार म्हणजे काय करणार आपण की हा 5/4 हा खरा तर मीन ह्याच्यासाठी आलाय, त्याला मल्टिप्लाय करायला लागेल. कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, तर ह्या नंबरने जो नंबर आपण डिव्हाइड करायचा. कारण उलट दिशेने यायचं. आता ही आधी प्रोसेस केली मग ही प्रोसेस केली ना, मग आता उलट्या दिशेने यायचं. म्हणजे आधी मल्टिप्लाय करायचं आणि मग ऍडिशन करायची. कशाने मल्टिप्लाय केलं होतं, तर 5/4 ला डिव्हाइड केलं होतं 1000 ने, तर मल्टिप्लाय करायचं 1000 ने आणि मग मायनस केलं होतं तर इथे प्लस करायचं. प्लस कशाने करायचं, ज्या नंबरने मायनस केलं होतं तो नंबर प्लस करायचं, म्हणजे प्लस 3000. किती आलं ते, हे भाग जाईल इथे 4 × 4 4 × 2 = 8 2 4 × 5 = 20 आणि म्हणजे किती आलं 5 × 5 × 250 आणि प्लस 3000. ते आलं 250 × 5 म्हणजे 1250. म्हणून एक्स बार 1250 प्लस 3000 म्हणजे ते आलं 0 5 2 आणि म्हणजे एक्स बार किंवा मध्य किती आला 4250 रुपीज. म्हणजे मीन पगार किंवा मध्य पगाराचा मध्य किती येणार आहे, तर 4250 रुपीज हा त्याचा मीन किंवा सरासरी पगार असेल. हे आपण इथे काढलं. त्यासाठी ही मेथड वापरली, त्यामुळे हे सोपं झालं. आणि मग परत आणून आपण ऍडिशन वगैरे